किंवा नाश्त्यासाठी थांबतोय आपण आता. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी तुमचा मित्र राहुल. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज तुम्हाला मी सगळं सांगणार आहे अंदरबनबद्दल, कारण की आजचा ब्लॉग आहे आपला अंदरबनचा ब्लॉग. पिंपरी गावापासून चालू झाला होता. जे पिंपरी गावापासून 200 मीटर अंतरावर ना एक आपली बस लागली. त्या ठिकाणी आपलं पिंपरी गावापाशी एक हॉटेल लागलं होतं, ते स्वराज हॉटेल म्हणून. तिथं आपला ट्रॅक स्टार्ट झाला होता. इथून 200 मीटर अंतरावर आता आपल्याला लागणार आहे इंडिपेंडंट पॉईंट. त्या इंडिपेंडंट पॉईंटला आपण आता जाऊन व्हिजिट करू. आता या अंदरबनच्या ट्रॅकमध्ये ना आपल्याला भाताची शेती लागणार आहे. जे स्टार्टिंगला आपण जे स्टार्ट चालू केलेलं आहे, त्या निसर्गरम्य वातावरणात ना आपल्याला सगळी भाताची शेती लागेल. त्याप्रमाणे विविध प्रकारचे पक्षी वगैरे मिळतील. व जर कोणाला रस्ता माहित नसेल ना तर ही रिबीन वगैरे बघून लक्षात ठेवायचं, कारण की अंदरबन जंगलात ना चुकण्याचे खूप चान्सेस आहेत, कारण की घनदाट जंगल लागणार आहे आपल्याला अंदरबन. तर लक्षात ठेवा, आले की येताना हे झाड लक्षात ठेवा आणि तिथं त्या झाडाला रिबीन आहे. मग इकडे नाही जायचं आपल्याला, राईटला नाही टर्न घेता सरळ जायचं आपल्याला. चला तर मग जाऊया. चला तर मग थोडक्यात एक अंदरबनची माहिती घेऊन या. अंदरबन जंगलचा ट्रॅक हा एक जंगलचा ट्रॅक आहे, जी की मध्यम ट्रॅक आहे. दुसरी गोष्ट, हा ट्रॅक 2100 फूट उंच आहे. तिसरी, या ट्रॅकला येण्याचं जे मोस्ट ऑफ सीझन आहे ते म्हणजे पावसाळा आहे. तर साधारणतः आपल्यावर आलेली जी पब्लिक आहे ती सगळं चालली बघा, अशी चालली पाण्यात ना. शूज तर आत्ताच ओले झालेले. तर बघूया, चला. मग सर, तुम्ही ट्रॅक पेडला कधीपासून जॉईन आहात? आता 2 वर्षापासून चालू करतोय ट्रॅक ग्रुप मधून मी लीड करतो. ओके. आणि ह्या ग्रुपला कसे जॉईन झालात? म्हणजे तुम्ही एकदम जर्नी तुमची थोडक्यात तुम्ही सांगा कसं आहे काय? माझं रूममेट होतं उदय म्हणून, त्यांनी मला सांगायचं ट्रॅक कर, सवय लागते, फिजिकली तंदुरुस्त माणूस तंदुरुस्त राहतो असं. आणि केलं 1-2 ट्रॅक, नाराज झालो होतो. वर जायचं, खाली यायचं परत. थोडं स्टेमिना पण पाहिजे ना. हळूहळू मला त्यांच्यावर गेल्यानंतर इंडिव्हिज्युअल जायचो मी मित्रांबरोबर. त्यांनी मला ग्रुपमध्ये ऍड केलं. तेव्हापासून ते रुटीन झालं, सवय झाली. म्हणजे आता तुम्हाला आता आवड निर्माण झाली जाण्यासाठी. आता कुठं पण जाऊ शकतो. म्हणजे आतापर्यंत किती ट्रॅक झाले तुमचे तरी? माझे ग्रुपमध्ये 5 झाले, इंडिव्हिज्युअल मध्ये 17 झाले टोटल. ओके, 17 झाले आणि 21 गड किल्ले झाले. अरे वा, गड किल्ले तुम्ही आतापर्यंत 3-4च केले, जसं की राजगड, विसापूर, कोरगड. तुम्ही आता 3-4च केलेले. म्हणजे आता आता सध्या तर ट्रॅक वेळेशी जुडलोय. बघू अजून पुढे पुढे जसं जसं जमेल तसं तसं आपण. थोडा दूर अंतर आल्यानंतर असं व्ह्यू दिसतो बघा, सगळं जे डोंगरात दिलेलं आहे सगळं. एक पिंपरी गावापासून 200 मीटर अंतरानंतर पुढे आल्यानंतर ना एक आपल्याला इंडिपेंडंट पॉईंट भेटतो. त्या इंडिपेंडंट पॉईंटला गेलो ना आपण, आपला तिथून ट्रॅक चालू होतो. तिथून ट्रॅक चालू झाल्यानंतर असा आपला अंदरबनचा ट्रॅक चालू झालेला आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर पुण्यावरून येत असाल अंदरबनसाठी तर तुम्हाला हे 60 किलोमीटरच्या अंतरावर लागेल. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला हे 180 किलोमीटरच्या अंतरावर लागेल. अंदरबनला आल्यानंतर एक स्वराज हॉटेल लागतं, त्या हॉटेलजवळ तुमची गाडी पार्क करा. व तिथून तुमचा मग हा ट्रॅक. या बोर्डावर दिलेल्या काही गोष्टी आहेत तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत, जे की जंगलात काय करू नये काय करावे.
जसं की इथंच दिलेलं आहे, शिका आणि आत्मसात करा. जंगलाबद्दल शिका आणि आत्मसात करा. जंगलात गाणी वाजवू नका, आग लावू नका, कचरा टाकू नका, मद्यपान वगैरे काही करू नका, मोठ्या आवाजात बोलू नका, प्राण्यांना खायला देऊ नका, प्राण्यांना हाताळू नका, प्राण्यांना पाठलाग करू नका आणि लाल भडक कपडे लाल म्हणजे अशी बेली लागते आपल्याला. अंदरवनला आपण जसं जात असताना तशी ती बेली लागते. असे छोटे छोटे धबधबे लागत असतात आपल्याला. स्वर्ग आहे ना, स्वर्ग, तो स्वर्ग म्हणजे अंदरवन आहे. जर तुम्ही या, नक्की व्हिजिट करा. खूप पाहण्यासारखं आहे, सगळ्या गोष्टी आहेत. हे धुकं वगैरे असं दिसतंय बघा, सगळं अंदरवन असं दिसतंय. माझ्या मागं दिसतंय तुम्हाला सगळं पॉइंट किती बेस्ट आहे बघा. सगळं धुक्यांमध्ये झाकलेलं आहे. तुम्हाला दाखवतो बघा, हे तिथं ती पब्लिक चाललेली बघा. तुम्हाला दाखवतो मी तिथं बघा. तर चला तर मग जाऊया ट्रॅकला. अंदरवनला बघण्यासारखं आहे. एकदम जबरदस्त व्ह्यू, थ्रिलिंग एकदम. म्हणजे स्वर्ग म्हणजे काय असतं हे खरं इथं कळतं आपल्याला. जे जबरदस्त व्ह्यू, जबरदस्त साईट सीइंग. जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये हा ट्रॅक करा, खूप मजेशीर आहे. आणि या ट्रॅकला मजा तेव्हाच आहे की जून ते सप्टेंबरमध्ये या अंदरवनला. असे खूप खूप विविध ठिकाणी असे बोर्ड लागलेले आहेत, जे की मी तुम्हाला दाखवतो. कुरकुट, हरियाल असे पक्षी म्हणजे विविध जाती बघायला भेटतात, जसं किंगफिशर्स वगैरे. असे खूप काही प्रजाती आपल्याला बघायला भेटतील इथं. थोडं आपण बाहेर निघालेलो आहे. एवढं घनदाट जंगल आहे ना, खूप घनदाट जंगल आहे अंदरवनचं. तर आपण आता या रस्त्याला जाणार आहोत. तरी एवढी भारी जे काय की 2100 फूट उंचीवर असलेला हा अंदरवन ट्रॅक चालू होतो. जसं आपण म्हटलं ना, आता 2100 फूट उंचीवर असलेला हा अंदरवन ट्रॅक चालू होतो. फक्त आणि फक्त निसर्गाचा आवाज आहे, बाकी कुठलाच आवाज नाही आहे या ठिकाणी.
कुठलाही क्रश असा एकदम हे नाही, फक्त आणि फक्त निसर्गाचा आवाज. त्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही आवाज ऐकायला भेटणार नाही. आणि एकदम मजेशीर, खूप भारी थ्रिलिंग आणि मजेसारखं आहे. ज्या कोणाला वाटतं की थ्रिलिंग करण्याची मजा किंवा काहीतरी त्यांना आवड आहे निसर्गाची, थ्रिलिंग करण्याची, काहीतरी ॲडव्हेंचर करण्याची, तर त्यासाठी एकदम बॅकपॅक म्हणजे मस्त. आणि अशी ही एकच जी आहे ट्रॅकिंग ती म्हणजे अंदरबनला या, नक्की या, व्हिजिट करा. खूप मोठा एकदम म्हणजे आनंदित महाराष्ट्रातलं सगळं जे म्हणतात ना मान्सूनचं स्वर्ग, ते खरं स्वर्ग इथं बघायला मिळेल तुम्हाला. या, नक्की व्हिजिट करा. मी तर आवर्जून सांगेल की तुम्ही नक्की या, नक्की व्हिजिट करा. हे महाराष्ट्रात जे तामिनी घाटापासून पिंपरी गाव या बेस लोकेशन पासून हा ट्रॅक स्टार्ट होतो. तर तुम्ही या. आपल्याला एक दरी लागली किंवा वेली लागलेली, तुम्हाला वेली दाखवतो बघा मी. ही वेली लागलेली आपल्याला आता शिवेली आहे. आणि असा हा धबधबा वाहत चाललेला आहे. तो तिकडे पूल आहे, ब्रिज. त्या ब्रिजला बघू वरती असा सिनेरियो दिसतोय. हे सगळं अंदरवनची जंगल आहे. आता आम्हाला थोडा एक पाऊस चालू झाला आहे, एकदम नॉर्मल, थोडंफार झलक, म्हणजे एवढं पण नाही, पण नॉर्मली एक पाऊस चालू झाला आहे आम्हाला थोडासा. त्याच व्यतिरिक्त आम्ही पुढे जाणार. आता थोडासा धबधबा लागला आहे, ऍक्टिव्हेट आहे तो. तर भरपूर काही असे धबधबे ते ऍक्टिव्हेट झालेले आहेत. तर आता आम्ही जातो. जे थोडंसं आपल्याला दरी लागली, त्या वेलीमधनं थोडासा ब्रिज आहे, जे की आम्ही इकडनं असं जाणार. या वेलीमधनं असं जाऊन आम्हाला हा टन पुलावरून तसा थोडं ये जातो. मग आम्हाला या दिशेने इकडे पुढे त्या धबधब्यावर सगळे एन्जॉय करताना दिसतील आपल्याला बघा. अंदरबनला आल्यानंतर तुम्ही असा ब्रिज झाल्यानंतर तुम्ही थोडं कारवीची फुलं लागतील अंदरबनमध्ये. जी कारवीची फुलं मी तुम्हाला दाखवतो आता. कधीही लक्षात ठेवा, अंदरबनमध्ये आल्यानंतर पाऊस जर जास्त असला तर जंगलात सुद्धा पूर येऊ शकतो. म्हणून सावधगिरीने. हे आहे कारवीचे फुल. वरनं पाऊस चालू, खालून आम्ही चाललो. पूर्ण अंदरबन जंगल, पूर्ण डार्क. तुम्ही बघू शकता किती जबरदस्त दिसतं बघा माझ्या मागं. बघा कसं दिसतं बघा. वर बघा कसं दिसतं अजून. थ्रिलिंग वाटतंय. अंदरबन ट्रॅक चाललेले लोक बघा दिसतंय का. कमीत कमी साधारणतः कमीत कमी एक 15-16 किलोमीटरचा ट्रॅक आहे. कमीत कमी 4 तास लागतात चालायला. मिनिमम तुम्ही कमीत कमी 3 लिटरची बॉटल कॅरी करा. बॉटल कॅरी करण्याचा एकच फायदा आहे, तुमची बॉडी डिहायड्रेशन होणार नाही. म्हणून प्रयत्न करा की 2-3 लिटरची बॉटल करा. या ठिकाणी असे काहीतरी भरपूर जे वन्यजीव आहेत ते तुम्हाला दिसतील, ज्यात की तुम्हाला गावा, डेकरू अशा भरपूर काही ज्या गोष्टी तुम्हाला दिसायला भेटतील. म्हणून लक्षात ठेवा, कुठल्याही झाडाला टच करू नका किंवा कुठल्याही गाणं जोरजोरात वाजवू नका. शांततेत चला, म्हणजे निसर्गाला डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. कारण की निसर्गाला डिस्टर्ब न करण्याचं कारण बघा, पाऊस एवढा जोरात झाला इथं, त्याच्यात झाड पडलेलं आहे बघा. एवढं मोठं झाड आहे, मोठं झाड पडलेलं आहे. म्हणून लक्षात द्या, काही हो कुठलाही वन्यजीव दिसला वगैरे काय दिसेलच तुम्हाला. आणि एवढ्या पावसात तर काही दिसणार नाही, कारण की वरनं पाऊस चालू आहे. म्हणून आम्हाला तरी अजून दिसला नाही, पण होऊ शकतं, दिसू शकतात. म्हणून मजा तर खूप भारी येते. थ्रिलिंग म्हणजे एन्जॉयमेंट. बिअर गिलची फुल फिलिंग येते की डायरेक्ट आम्ही डिस्कव्हरी चॅनलवर आलो असं वाटतं. चला तर मग पाहूया. मला दाखवतो बघा मी.
ही आहे काटे कुंबळ म्हणून ओळखली जाते झाडाची. ही डॉक्टर आहे का एकाचा डोका जास्त मस्करी पाहिजे त्याशिवाय तर काही मजा येणार नाही. तुला आपलं चाललंय बोलत एकदा अजून. अरे होशियार आगे बढ़ो, अरे होशियार आगे बढ़ो, होशियार आगे बढ़ो, सावधानी बरती है जरा आगे खतरा है, अरे होशियार आगे. प्लस व्हॅलीपासून निघालेलो आहे. प्लस व्हॅलीमध्ये एवढा फॉग आला की आपल्याला काहीच दिसत नाही. आपलं माईक पण बंद झालं त्यामुळे काहीच दिसत नाही. बघू आता जेवढं काही दिसेल तेवढं एवढं. सगळी फॉग आला म्हटलं काही दिसत नाही. थोडा वेळ थांब. सिनेमॅटिक मध्ये लोकांची स्टोरी सांगते, बाकीचं माझं बॅकग्राऊंड ब्लर होत असतं. जे पोर्ट्रेट मोड आहे ना, हे पोर्ट्रेट व्हिडिओ तो इंडिपेंडन्स पॉईंट आहे. तिथनं चालू आहे आम्ही. दिसतंय ना तुम्हाला, त्याचा मागचा बाजूचा जो रोड आहेत ना, ते रोडनीच आपण आतमध्ये. ही कुठली व्हॅली म्हटलं? ही कुंडलिका व्हॅली ना. डॅम कुठे आहे? दिसेल नाही दिसतंय, पण लक्ष बारीक द्यावं लागेल. जेव्हा हे दिसू क्लिअर होतील ना तेव्हा दिसेल. म्हणजे बाउंड्री पाण्याचं तर क्लिअर दिसेल. आता बघा इथपर्यंत क्लिअर दिसत नव्हतं काहीच, पण आता बघा क्लिअर दिसत. इकडचं पुढचं पण क्लिअर झालं की दिसत. आत्ता आपण प्लस व्हॅलीमध्ये होतो. एक दुसऱ्या पॉईंटने फोटो वगैरे शूट भरपूर केला. त्यानंतर आता आपण पुढे चाललो आहे. प्लस व्हॅलीचे पुढे चाललो आहे आपण. थोड्या अंतरात जाऊ दुसरा रस्ता आपला भिरागावाकडे उतरतो. त्या भिरागावाच्या रस्त्याला आपल्याला उतरायचं नाही, कारण की तो ट्रॅक खूप जड किंवा अवघड होतो. म्हणून त्या ह्याच्यासाठी आपण करत नाही. म्हणून आता आपण प्लस व्हॅली झालं का आता आपण तो पुढचा ट्रॅक बघूया आणि तिथं फोटोशूट घेऊया. आता तर ढग पण कमी झाले. तो इंडिपेंडेंट पॉईंट होता आपला. प्लस व्हॅलीला जर आलात तुम्ही, तुमचा फोटोशूट वगैरे सगळ्या काही गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. तसंच तुम्ही करू शकतात. फोटो वगैरे मस्त येतात, नजारे मस्त आहेत, सगळ्या काही गोष्टी तुमच्या कवर होतील. तर तुमचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा जर चॅनलला नवीन असाल तर. आता इथून आपल्याला भिरागावाकडे उतरण्याचा रस्ता आहे, जो की तुम्हाला दाखवतो मी. या साईडला आपल्याला भिरागावाकडे उतरण्याचा रस्ता आहे, जो की डॅमकडे उतरतो. त्या डॅमकडे उतरायचं नाही आपल्याला, म्हणून आपण इथूनच परतीच्या प्रवासाला निघालो ना. आता
अंदरबनचा ट्रॅक पूर्ण झाला आहे. प्लस व्हॅली वगैरे बघून झाली. आता पुढे अंदरबनचा आता आपण रिटर्न निघालेलो आहे. बाकीचे आपल्या मागे राहिले आता आपण पुढे चाललो आहे. तर आपण जाऊन पुढे थांबूया, त्यांची वाट बघूया. अंदरबनचा व्ह्यू दाखवतो बघ कसा. कसा व्ह्यू दिसतो बघा. लक्षात ठेवा मित्रांनो, अंदरबनला जर कधी आलात तर गरजेच्या गोष्टी या कॅरी करा, ते विसरू नका. जसं की तुम्हाला कोरडे कपडे ठेवा. आणि जून ते सप्टेंबरमध्ये येत असेल तर पाणी तुम्हाला 100% लागणार. पाऊस हा असणारच, म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा की कोरडे कपडे ठेवा, रेनकोट ठेवा, त्यानंतर 3 लिटरची बॉटल ठेवा. कारण की हा ट्रॅक जो आहे कमीत कमी 4 तासाचा ट्रॅक आहे, जो पायी चालवावा लागतो आपल्याला. म्हणून लक्षात ठेवा या गोष्टी कॅरी करा तुम्ही. हा ट्रॅक एकदम सोपा आहे, असा काही जड नाही किंवा अवघड नाही, एकदम सपाट आहे, काय प्रॉब्लेम नाही. 2100 फूटवरचा हा ट्रॅक आहे. सहज जाऊ शकतात, सहज येऊ शकतात. फरक एवढा आहे, जे लोक सांगतात ना थ्रिलिंग आहे, हा थ्रिलिंग त्यावेळेस आहे ज्यावेळेस प्लस व्हॅलीपासून जेव्हा आपण लेफ्ट घेतो तेव्हा खाली उतरतो, जेव्हा भिरा गावाच्या धरणाकडे उतरतो त्यावेळेस हा जरा थ्रिलिंग असतो. कारण की आपण हा प्लस व्हॅलीपासून रिटर्न येतोय, म्हणून आपल्यासाठी एवढं अवघड नाही किंवा कठीण नाही. म्हणून कारण की आता तर पावसाचं वातावरण असल्यामुळे प्लस व्हॅलीकडे उतरणं पण चांगलं नाही आहे असं म्हणतात. म्हणून आपण प्लस व्हॅलीपासून पॉईंट बघून निघून आलेलो आहे की प्लस व्हॅलीचा पॉईंट दिसला आहे. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, कधी रस्ता चुकू नका. रस्ता जर चुकलात हे अंदरबन आहे, म्हणून या ठिकाणी तुम्ही रात्रभर प्लस व्हॅलीच्या अवती बोटी बघू शकता. म्हणून लक्षात ठेवा की जेवढं होईल तेवढं तुम्ही या ट्रॅकला सर्वांसोबत व रस्ते माहीत असतील त्याबरोबरच करा. पहिल्या धबधब्यापासून येऊ शकतो आपण, ज्यावेळेस तिथून सुरुवात केली गेलं त्या धबधब्यापासून येऊ शकतो आपण. आपण पद्धतीने प्रवासाला निघालो तर आपल्याला पहिल्या धबधब्याचा तो क्रॉस झाला आहे. आपण पॉईंटच्या ठिकाणी चालू ज्या ठिकाणी आपण स्टार्ट केलं होतं म्हणून आता आपला ट्रॅक संपतो. तर तुम्हाला जातानाची काही गरज दाखवतो. काही ठिकाणी आवाज आला नाही किंवा येऊ शकला नाही कारण की खूप आवाज येतात धबधब्यांच्या पाण्याचा वगैरे. पाऊस पण खूप होता आज, त्यासाठी काही प्रत्येक गोष्टी येऊ शकल्या नाही. म्हणून आता आपण थोडं कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. तर lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life.